नमस्कार. आता आपण साखरपा गावातनं पुढे चाललोय. आता इथे साखरपा सोडल्यानंतर रस्त्याचं काम सुरू आहे. पाईप घालण्याचं काम चालू आहे इथे आणि रस्त्याची कंडिशन अत्यंत वाईट. चिखल पूर्ण भरलेला असा रस्ता आहे. माझ्या अमलेश तांबे चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. आपण माझ्या व्हिडिओला जो प्रतिसाद देता त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. आपल्या सपोर्टमुळे 1000 सबस्क्रायबर्स आपण पूर्ण करू शकलो आहे. अजून ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. साखरप्यातनं इथे पुढे आल्यानंतर थोडासा मधला पॅच गेल्यावर एक लेन चालू झाली आहे आणि हा ओव्हरटेक करायला गेला पण त्याला अंदाज नाही घेता आला. पलीकडच्या लेनचं काम सुरू आहे आणि आत्ता आपण जातो ही डावी लेन. त्या डाव्या लेनचं काम झालेलं आहे. पण ह्या लेनमधनं आत्ता जाताना जे मला दिसतं त्याच्यावरून सांगतो की रस्त्यावरती प्रचंड चिखल येतोय. गाड्या खूप सावकाश चालवा. थोडासाच पॅच झाला आहे. परत आता जुन्या रस्त्याला आपण आलो आहे. मला वाटलं होतं पुढे काहीतरी झालं असेल काम, पण तेवढाच एक छोटासा पॅच झालेला आहे. पण त्याच्यावर सुद्धा सगळा चिखल आहे. त्या खूप सावधगिरीने गाडी चालवा. तर पुढे आपण सुर्वेवाडी वगैरे हा जो पूर्वीचा भाग होता तिथे आलो आहे. तिथून पुढे निघालो आहे. आता तर पुढच्या भागामध्ये काय काय परिस्थिती ती बघूया आपण. उजव्या हाताला जस्ट भराव घालून लेवलिंगचं काम चालू आहे आणि आत्ता आपण जो जातोय तो जुना रस्ता. इथे सुद्धा कामं अशी थोडी अर्धवटच वाटत आहेत. सलग एक लेन पकडली आणि त्याचं पूर्ण काम केलं असं कुठे दिसत नाही आहे. मधले पॅच झालेले आहेत. ही सुद्धा जुनी झाडं. आता यांच्यावरती कुऱ्हाड कधी चालते ते बघायचं. काम प्रगतीपथावर आहे. गैरसोयीबद्दल क्षमस्व. एक बोर्ड लावला की यांची जबाबदारी संपली. तुम्ही तुमची गाडी आणि तुमचं नशीब कसं जायचं ते तुमचं तुम्ही बघा. इकडची लेन बहुतेक झाली आहे असं वाटतंय. ही ज्यावेळी मोठी वाहनं असतात त्यावेळेला ओव्हरटेक करताना काळजी घ्या, कारण आपण एकदम ओव्हरटेक करायला पुढे जातो. पण ह्या गाडीची लांबी जास्त असल्याकारणाने काही वेळेला आपलं जजमेंट चुकतं. इथे खड्ड्याचे रस्ते आले, सगळा चिखलमय खड्डा आहे, तर आपलं जजमेंट चुकतं आणि अशा वेळेला नेमकं समोरनं कुठलं तरी वाहन येतं. मग आपल्याला प्रॉब्लेम होतो. धड आपल्याला पाठी पण जाता येत नाही आणि धड पुढेही जाता येत नाही. मध्ये अडकून पडतो आणि आपल्या मागणं जर ट्रॅफिक असेल तर मग आणखीनच प्रॉब्लेम्स होतात. त्या गाड्या, पुढच्या गाड्या ज्या आहेत ते मोठे ट्रक किंवा ट्रेलर वगैरे असतील तर ओव्हरटेक करताना 4 वेळेला विचार करा. पुढे एकदम रस्ता क्लिअर असेल तरच ओव्हरटेक करा, नाही तर ओव्हरटेकच्या फंदात पडू नका. सावकाश चला. मोठे जे ट्रेलर असतात त्यांना तर काय इकडे तिकडे काय जाता पण येत नाही. इलाज नसतो. ते आपले एक स्वतःची लय पकडून चाललेले असतात. त्यामुळे खड्ड्यात गेलात तर तुम्ही खड्ड्यात जाता, त्यांना काही होत नाही. आता मधला खराब पॅच गेल्यावर हा नवीन चांगला झालेला रस्ता आता आपल्याला मिळाला आहे. किती आहे तो बघूया. झाला इथपर्यंतच तो रस्ता होता. मी जेमतेम 500 मीटरचा रस्तामध्ये चांगला होता. परत खड्डे आले. चला 500 मीटरचं सुख तर तेवढं.
ते सुद्धा आम्ही म्हणतो तसे अर्धे रस्ते, अर्धा इकडचा केला आहे, अर्धा तिकडचा केला आहे. सलग एक बाजू घेऊन ती का पूर्ण करत नाहीत? म्हणजे जरा 500 मीटर बरा जातो तोपर्यंत परत खड्ड्यात. आता परत नवीन रस्त्यावर आलो आहे. हा सुद्धा आता किती किलोमीटर असेल काय सांगता येत नाही. तो हा बघा, हा नवीन रस्ता इथेच संपला आहे. हे पुढे रस्ताच नाही आहे तो. आणि परत आपण जुन्या रस्त्यावरती डायव्हर्ट झालो आहे. म्हणजे जेमतेम 300 मीटरचा रस्ता चांगला होता मध्ये. इथे जुना रस्ता मध्येच पॅच चांगला आहे, मधला पॅच खराब आहे. आता मध्ये हा बघा खराब पॅच आला. कदाचित छोटासाच असतो खराब पॅच, पण तो एवढा बेकार असतो ना, त्यातनं गाडी चालवायला तेवढ्या पॅचला सुद्धा नकोसं होतं, जीव नकोसा होतो. आता वास्तविक ही जी कामं आहेत ही पावसाळ्यापूर्वी व्यवस्थित रस्ता करण्याचं ही जबाबदारी ठेकेदाराची आहे का PWDची आहे का नॅशनल हायवे ऑथॉरिटीची आहे, ह्याबद्दल कोणीच काय सांगत नाही धड. हा बघा, आता हा सगळा खराब रस्ता आहे. तरी खडी घातलेली दिसते थोडी त्याच्यावर, त्याच्यामुळे खड्डे एवढे विशेष जाणवले नाहीत. मॅन्युअली तिथे फोडण्याचं काम करतोय. आता तो दिवसभरात किती फोडणार आणि त्याचे रस्ते कधी होणार. आता इथून समोर बघा, जरा गाडी थांबवतो इथे, तुम्हाला नीट दिसेल. मधलं हे जे गाव आहे ते सगळं गाव स्किप करून नवीन येणारा रस्ता हा इथून बाहेर पडणार आहे. आता पुढे तुम्हाला दाखवतो. पुढची काही वळणं आहेत ती सगळी स्किप होतील आणि छोटा पूल असणार आहे. त्या पुलावरनं इथे रस्ता येऊन मिळणार आहे. आता आपण जो जातोय हा रस्ता सगळा आता भविष्यात स्किप होईल. शाळा सुटलेली आहे. सगळी लहान लहान मुलं बघा रेनकोट घालून बॅगा पाठीला लावून चाललेत. लहानपणचे दिवस आठवले. रेनकोट फारसा आम्ही नाही वापरला, छत्र्याच होत्या. त्या छत्रीतनं भिजत जायला पण मजा असायची. मुद्दाम छत्री बाजूला करायची आणि पावसात भिजायचं. पाण्याचं डबकं दिसलं की मुद्दाम त्याच्यात पाय जोरात मारायचा. हे जे गाव आहे सगळं गाव आता स्किप होईल. इथूनच पुढे आता डाव्या हाताला एक रस्ता जातो. त्या रस्त्याने तुम्ही नॅशनल हायवे 66ला डायरेक्ट जाऊन मिळू शकता. इकडनं डायव्हर्ट केलंय. पुढे रस्ता बंद झालेला आहे, रस्त्याचं काम चालू आहे आणि आता इथनं डायव्हर्जन करून आपण वर कुठे जाणार. हा बघा, हा इथनं आता ब्रिज यायचा आहे. हा सगळा ब्रिज पलीकडे जाईल. त्यामुळे वरती काम चालू आहे, रस्ता फोडलेला दिसतोय. त्यामुळे आपल्याला आता ह्या मार्गाने पालीकडे जाता येणार नाहीये. हा रूट आता दाभोळे फाट्यातनं आपल्याला नॅशनल हायवे 66ला जायला लागेल आणि तिकडनं पाठी यावं लागेल.
तर ह्या रूटनी येणाऱ्यांनी लक्षात ठेवा, मध्ये रस्ता आता बंद केला, किती दिवस बंद राहील माहिती नाही, पण ह्या रूटला ब्लॉक केलं आहे आणि तुम्हाला दाभोळे फाट्यावरून नॅशनल हायवे 66कडे पाठवलं आहे. तर पुढे हा रस्ता आता नॅशनल हायवे 66ला बाहेर पडेल आणि तिथनं मग मागे थोडंसं तुम्हाला पालीकडे यावं लागेल. आता आहे बघा, इथे राजापूर सरळ गेला तर 44 किलोमीटर आहे, मालवण 144, सावंतवाडी 152 आणि आता आपल्याला उजवीकडे जायचं आहे लांजा रोडला 17 किलोमीटर. हा सुद्धा रस्ता पूर्वी चांगला होता लांजापर्यंत, लांजाच्या तिथे जवळ तो बाहेर पडतो. हा रूट पण आज आपला बघून होईल. हे ज्यांना सिंधुदुर्ग साईडला जायचं आहे त्यांना हा एकतर लांजावरून जाता येईल किंवा आत्ता आपण मगाशी पुलावरनं आल्यावर मी तुम्हाला दाखवलं होतं डाव्या हाताला राजापूर वगैरे, तर डायरेक्ट डाव्या हाताला जाऊन तुम्ही राजापूरला बाहेर पडू शकता. राजापूर रोडला तिकडे जाता येतं. आपल्याला रत्नागिरीला जायचं आहे त्यामुळे मी उजवीकडे वळलो आणि हा रूट घेतला. तर हा आता लांजात बाहेर पडेल. रस्त्याची कंडिशन मध्ये मध्ये खराब आहे, खड्डे ते एकदम मोठेत खड्डे. पुढे सुद्धा आता बघायचं काय काय आपल्याला कितपत रस्त्याची कंडिशन बघायला मिळते, खड्डे मिळत आहेत. इथे क्रशर दिसतोय, सगळा त्यांचा सेटअप दिसतोय इथे मोठा. सगळे डोंगर फोडून तोडून खडी काढण्याचं काम चालतं. मध्ये हा थोडासा पॅच आलाय, खराब आहे एकदम. घाट रस्ता आहे छोटा. फक्त एक आहे की सगळा मस्त निसर्ग आजूबाजूला. सावकाश सावकाश निसर्ग बघत बघत जावा, रमत गमत, घाई गडबड करू नका. बाकी ओव्हरऑल रस्ता चांगला आहे. मध्ये मध्येच पॅच खराब आहेत आणि ते खराब म्हणजे काय काय ठिकाणी एकदम मोठे खड्डे आहेत. खाली इथे पाण्याचा ओढ आहे. ते कोकण रेल्वेचा पूल आहे, वरून ट्रेन जाते, आपण आता खालून चाललोय. आत्ता कोकण रेल्वेतनं फिरायला सुद्धा एक मस्त मजा आहे. लश ग्रीन वातावरण सगळं. तर इथे उजवीकडे तळवडे गाव आहे आणि आता सरळ आपण जाणार. दाभोळेपासून आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे सुखकर म्हणायला हरकत नाही. मध्ये मध्ये जरासे एक पॅच आहेत, खराब आहेत, एक खूपच खराब आहे अशा प्रकारचे आहेत. पण बाकी ओव्हरऑल रस्ता जर बघितला तर चांगला दिसतोय, सुखकर प्रवास आहे. हा आता मध्ये परत खराब पॅच आला आहे. खराब म्हणजे खूपच खराब आहे, एकदम सगळं फुटलेलंच आहे. मधले मधले पॅच असे जरा गेलेले आहेत. रात्रीच्या वेळी इकडनं जर कोण येणारं असेल तर त्याने व्यवस्थितच आणा गाडी, कारण काय काय ठिकाणी असे एकदम वळणात खड्डे आहेत, वळण संपता संपता खड्डा आहे, त्यामुळे पुढे तुम्हाला रस्ता समजत नाही. चांगला रस्ता आहे म्हणून आपण जरा बऱ्यापैकी स्पीडमध्ये असतो
आणि एकदम वळण होतं आणि पुढे खड्डा येतोय, तर गाडी सावकाश चालवा. आणि शक्यतो मी सांगेन रात्री अपरात्री अशा रस्त्यांना येऊच नका. मध्ये आता हा एकदमच खराब पॅच आला आहे आणि बराच आहे, त्यामुळे माझ्या दर्शकांना सगळ्यांना मी सांगेन ह्या रूटला नका येऊ. हा आता बऱ्यापैकी सगळा पॅच खराबच दिसतोय. मगाचपर्यंत जरा 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 खराब वाटत होता, पण इथे आता बघा हा सगळाच पॅच खराब आहे एकदम. तर असं किती अंतर जायला लागतंय बघायचं. हा बराच मोठा वळसा पडणार आहे. साखरपा रत्नागिरी ह्या रूटला ज्यांना जायचं आहे त्यांनी देवरुख मार्गेच जावा, इकडच्या रूटला येऊ नका. आणि ज्यांना सिंधुदुर्गात जायचं आहे त्यांनी मगाशी आपण दाभोळ्यातनं पुढे आल्यावर जिथे थांबलो तिथनं डाव्या हाताला जावा, राजापूर रोडला तुम्ही जाऊ शकता. पण हा लांजा रूट जो आहे ह्याची अवस्था तर कठीण आहे, एकंदरीत फुटलेला आहे बऱ्यापैकी रस्ता. आता इथून लांजा 7 किलोमीटर दाखवल्यानंतर 7 किलोमीटरमध्ये किती खराब पॅच आहेत ते आता बघूया आपण. पण अनेक ठिकाणी रस्ते असे फुटके आहेत. इथे सपाटीकरणाचं काम झालं आहे. माझ्या अंदाजानं पेट्रोल पंप व्हायचा आहे असं दिसतंय. जेवढा एरिया त्यांनी सपाट केला आहे त्याच्यावरून वाटतंय असं. काय मधलं कुठलं तरी गाव आलं आहे, कोणतं गाव आहे आपण बघूया. आसगे गाव आहे, आसगे. हा उजव्या हाताचा जो रस्ता आहे हा सुद्धा लांजाकडे जातो, लांजाच्या पुढे बाहेर पडतो, पण याची कंडिशन माहिती नाही आहे. मागे एकदा त्या रस्त्याने मी आलो होतो. लांजातनं पुढे आल्यावर जो देवदे फाटा आहे त्या देवदे फाट्याच्या इथनं हा आत रस्ता जातो, हा म्हणजे बाहेर पडतो आता. पण त्यावेळेला रस्त्याची कंडिशन एकदम बेकार होती. नॅशनल हायवे 66 पासून इथे यायला आम्हाला जवळजवळ तासभर गेला, एवढा खराब रस्ता होता. त्यामुळे आत्ता आपण त्या रस्त्याला जात नाही आहोत, आपण लांजाकडेच जातोय. लांजातनंच बाहेर पडू आपण. हिरवा निसर्ग हा भोवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गारे, गीत गारे धुंद भारे. पण ही ट्रिप तुम्हाला कशी वाटली आहे नक्की कमेंट करून सांगा. पूर्ण निसर्गाचा तुम्हाला फील देण्याचा प्रयत्न मी केला या व्हिडिओमध्ये. पूर्ण झाडीत न असलेला रस्ता तुम्हाला दाखवला आहे कोकणातला, तो सुद्धा मस्त. पाऊस पडतोय. फिरायला यायचं असेल, फिरणं एन्जॉय करायचं असेल तर अशा रूटवरनं तुम्ही नक्की जावा. फक्त निसर्गाचा आदर ठेवा, आदर करा. घाण करू नका, बाहेर रस्त्यामध्ये कचरा टाकू नका. एक सोबत पिशवी ठेवा, त्याच्यामध्ये सगळा कचरा भरा. आणि गावात वगैरे कुठे गेलात की कुठेतरी अशा कुंड्या वगैरे तुम्हाला दिसतात त्या ठिकाणी तो कचरा टाका. रस्त्यामध्ये खिडकीतनं बाहेर बाटली टाकणं, रॅपर्स टाकणं हे प्रकार नका करू. निसर्ग आहे, आपला आहे, आपल्यालाच तो जपायचा आहे. त्यामुळे निसर्गाचा आदर करा. आणि दुसरा आणखीन एक उपक्रम म्हणून सांगेन, घरातनं निघताना काय शक्य असेल तर झाडाची रोपं किंवा बिया असे करून त्याचे सीड बॉल्स तयार करा त्या बियांचे. आणि मोकळ्या जागा जिथे दिसतात तिथे टाकत चला, तिथे त्याची झाडं होतील. झाडं निसर्गामध्ये वाढायला पाहिजेत, वाढणं गरजेचं आहे. ज्या स्पीडने झाडांची संख्या कमी होते तो स्पीड लक्षात घेता पुढे भविष्यात आणखीन प्रॉब्लेम्स होणार आहेत. त्यामुळे झाडांची संख्या वाढवायची आपल्याला. तर हे प्रयोग करा, बिया वगैरे टाकत चला त्याची झाडं. आणि पावसाळ्याचा हा सीझन सगळ्यात बेस्ट असतो. झाडं एकदा रुजली आणि वर आली जमिनीच्या की त्यांना नंतर पाणी कसं मिळवायचं
हे समजतं. त्या पावसाच्या आधी हे प्रयोग करा शक्यतो. तर लांजा इथून माझ्या अंदाजाने 1 किलोमीटर असेल. इथून आता आपण नॅशनल हायवे 66ला मिळतो. डावीकडे लांजा राजापूर, उजवीकडे रत्नागिरी. इथे लांजामध्ये सुद्धा बघा केवढ्या मोठमोठ्या बिल्डिंग्स व्हायला सुरुवात झाली आहे. 6-6, 7-7 मजली बिल्डिंग आहेत. तर आता आपण इथे या फाट्याला आलो आहे. इथून डावीकडे गेलात की तुम्ही राजापूरला जाता. आता आपण उजवीकडे जातोय रत्नागिरीकडे. हा व्हिडिओ आता आपण इथेच थांबवतोय. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलबद्दल आपल्या परिवारामध्ये सांगा. आपल्या काही कमेंट्स असतील तर त्या कमेंट्स नक्की टाईप करून सांगा. त्याच्यावरती आपण नक्की काहीतरी विचार करू. आपला सपोर्टमुळे 1000 सबस्क्रायबर्सचा टप्पा आपण पूर्ण केला आहे. त्याबद्दल सर्वांचे आभारी आहे. धन्यवाद.